नमस्कार मावळ्यांनो. चला आता आपल्याला मागच्या भागामध्ये आपण मला वाटतं 6वा भाग बघितला आपण लास्टवाला. तर 6व्या भागामध्ये आपण टाईप वाईज क्वेश्चन बघत आलोय. आता त्याच्यामधला आहे ना हा लास्ट काळकामचा जो भाग आहे त्यातला हा लास्ट असेल टाईप वाईज. याच्यानंतर काय करणार आहोत आपण, आतापर्यंत आलेले जे आपण घेतलेत याच्या व्यतिरिक्त जेवढे पण क्वेश्चन असतील, भलेही मग ते सारखे सारखे असतील, मागचे झालेले का असतील, काही असो, जेवढे क्वेश्चन आहेत इथून पुढचे राहिलेले ते पूर्ण क्वेश्चन आता मिक्स घेणार आहोत. हा एक भाग घेणार आहोत. हा कोणता असेल, टाईप वाईज असेल. याच्यानंतर पूर्ण क्वेश्चन पुढचे मिक्स असतील, म्हणजे पहिल्या टाईपचा पण येईल, डायरेक्ट शेवटच्या टाईपचा पण येईल. ठीक आहे, अशा पद्धतीचे असतील. आणि ते सर्व प्रश्न आपण आपल्या महासंग्राम भागामध्ये आपण पूर्ण कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे, चला. तर आज मित्रांनो आपण काल जो भाग बघितला होता ना, तसाच आता थोडासा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा भाग बघणार आहोत. बघा आता कोणता, म्हणजे जी क्वेश्चनची पातळी आहे ती थोडीशी याच्यामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे प्रश्न फक्त आणि फक्त IBPS आणि TCSलाच 90% चान्सेस होते मागे विचारण्याचे. आपल्या परीक्षांना हे क्वेश्चन विचारत नव्हते. परंतु आता जर आपण IBPS आणि TCSचा विचार केला तर जसा पहिला टाईप आहे तेवढंच महत्त्व या तुमच्या टाईपला असेल. ठीक आहे, आता हे कसे प्रश्न सॉल्व्ह करायचे बघा. ह्यांचा फक्त कन्सेप्ट समजून घ्या. हे कन्सेप्ट जर आपल्याला आला तर याचे कसेही प्रश्न येऊ द्या, आपल्याला खूप इझी जातील. ठीक आहे, चला मग आता ह्या प्रश्नापासून स्टार्ट करूत आपण. या आता आपल्याला काय दिलंय बघा याच्यामध्ये, एक काम किती व्यक्ती, एक काम 30 मुले किती दिवसात पूर्ण करताय, 40 दिवसात पूर्ण करताय. आपण लिहा ना. हां, समजा आपण काय म्हणलं, एक काम आहे, किती मुले, 30 मुले. मुलेचा अर्थ काय, बी म्हणूत. हां, त्याला काय लिहूत, बी लिहूत, बॉईज लिहूत. किती दिवसात पूर्ण करतात, 40 दिवसात पूर्ण करतात असं म्हणलंय. आणि पुढचं एक जर वाक्य वाचलं तर काय म्हणणं आहे याचं, 6 मुले किती पुरुषा एवढं काम करतात, 4 पुरुषा एवढं काम करतात. सॉरी, पुरुष म्हणलं की आपण एम लिहूत. 4 पुरुषा एवढं काम करतात. बघा खूप सोपं आहे, ह्याला घाबरण्याचं काहीच नाही. आता काय करायचं, तुम्हाला आता याच्यावरनं बी म्हणजे एक मुलगा एका दिवशी किती काम करतो आणि एक पुरुष एका दिवसात किती काम करतो हे काढायचं असतं. ते कसं काढायचं, चला बीला बी तिथंच ठेवा, हे यम खाली आणलं, इक्वल टू 4ला 4, 6ला 6 भागाकारात गेले. ठीक आहे, आलं. याचा अर्थ काय की एक मुलगा एका दिवसात 4 विटा फेकतो, एक पुरुष एका दिवसात 6 विटा फेकतो. बरोबर आहे. मग आता आपल्याला कळालं काय का बा, एक मुलगा एका दिवसात 4 विटा फेकतो, एक पुरुष एका दिवसात 6 विटा फेकतो. सांगा बरं मग आता एकूण काम किती असेल. तुम्हाला इथं एकूण काम तर काढावंच लागेल. एकूण काम किती असेल बघा. एकूण काम त्यानं म्हणले 30 मुलं 40 दिवसात पूर्ण विटा फेकतात. आणि एक मुलगा एका दिवसात किती फेकतो, 4 फेकतो. मग तुम्हाला 30 मुलं असे दररोज किती फेकत असतील बरं. एक मुलगा 4 फेकतो तर असे 30 मुलं आहेत, म्हणजे 120 विटा फेकल्या जातील दररोज. मग 120 विटा दररोज फेकल्या जातील. अशा किती दिवस फेकणार आहे, 40 दिवस. मग एकूण काम कसं असेल बघा, 30 मुलं एका दिवसात एक मुलगा किती फेकतो, 4 फेकतो. असे किती दिवस फेकले, 40 दिवस फेकले. मग हे काय येईल बरं, हे बघा आता 30 गुणिले 4 जर केलं तर 120 आले, म्हणजे दररोजच्या 120 विटा. अशा किती दिवस फेकायच्या, 40 दिवस फेकायच्या. मग टोटल तुमचं जे काम आहे ते किती असेल बरं. 120 गुणिले 40, 120 गुणिले 40 करा, 12 48 है ना, 12 48, 2 शून्य जशाच तसे पुढचे. म्हणजे तुमच्या एकूण विटा किती येतात, एवढ्या येतात. चला आता एकूण विटा कळाल्या आपल्याला, एवढ्या येतात. आता पुढचं वाक्य वाचा, तेच काम किती पुरुष, तेच काम किती पुरुष, 40 पुरुष किती दिवसात करतील. 40 पुरुष किती दिवसात ते काम पूर्ण करतील. विटा किती येतात, 4800. विटा किती येतात, 4800. आता किती पुरुष फेकायले त्याला, 40 पुरुष किती दिवसात पूर्ण फेकतील. मला सांगा, एक पुरुष एका दिवसात किती विटा फेकतो, 6 विटा फेकतो. एक पुरुष एका दिवसात 6 विटा फेकतो. असे किती पुरुष आहेत, 40 पुरुष. मग सांगा, एक पुरुष एका दिवसात 6 विटा फेकतो, असे 40 पुरुष आहेत. किती पुरुष आहेत, 40 पुरुष आहेत. म्हणजे 240 विटा दररोज फेकतील. मग 240 विटा दररोज फेकतील तर अशा फेकायच्यात किती, 4800. किती दिवस लागतील, चला 0 0 कटला, 6 1 6, 6 8
48, शून्याला 0, परत 4 1 4, 4 2 8, म्हणजे किती दिवस लागतील? 20 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 20 दिवस लागतील. आलं लक्षात? यस, या पद्धतीनं आपल्याला हे क्वेश्चन सोडवायचे आहेत. आले लक्षात? चला या आता नेक्स्ट क्वेश्चन बघूत. पहा काय म्हणले. हां, ह्या प्रश्नांना घाबरायचं नाही हां, एकदम साधे असतात. चला बोला आता. हां, किती पुरुष? 18 पुरुष एक काम 24 दिवसात. 18 पुरुष म्हणले है ना. मग पुरुष म्हणलं की काय लिहायचं त्याला? यम लिहा. 18 यम एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. पुढं काय म्हणले? 8 पुरुष म्हणजे 8 यम किती मुला एवढं काम करताय? 12 मुला एवढं काम करताय. मग तुम्ही याच्यावरून यम जशास तसं बी इकडं आणा. बी 12 भागिले हे 8 काय होईल? भागाकारा. 4 न भाग द्या बरं. 2 3 भाग देऊ शकता ना इथं, असं नाही की तेच ठेवा. म्हणजे याचा अर्थ एक पुरुष 3 विटा फेकतो, एक मुलगा 2 विटा फेकतो दररोज. ठीक आहे, एवढं कळालं. आता एवढं कळालंय तर मग सांगा बरं एकूण काम किती असेल? एकूण काम हां बोला. त्यानं म्हणले 18 पुरुष. 18 पुरुष. एक पुरुष एका दिवसात किती विटा फेकतो? 3 फेकतो. मग यानं काय म्हणले? 18 पुरुष. मग एक 3 फेकतो तर अशा 18 येतं म्हणजे 54 फेकतील. आणि असे किती दिवस फेकायलेत? 24 दिवस फेकायलेत. ह्याला असंच ठेवा, तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं आहे. एकूण काम कळालं एवढं आहे. मग आता एकूण काम आपल्याला कळालं का बा 18 गुणिले 3 गुणिले 24 आहे, बरोबर आहे. आता त्यानं काय म्हणलंय तर तेच काम 36 मुले किती दिवसात पूर्ण करतील? किती मुले? 36 मुले. एक मुलगा एका दिवसात किती विटा फेकतो? 2 विटा फेकतो. मग असे किती मुलं येतं? 36 मुलं. मग 36 मुलं दररोजच्या 2 विटा फेकतात तर त्यांना एवढ्या विटा फेकायला किती दिवस लागतील? चला भाग द्या बरं. 18 1 18, हां 18 2 36, बे एक बे हे आलं तुमचं 12, परत भाग द्या. बे एक बे हे आलं तुमचं 6, म्हणजे किती हो? 3 गुणिले 6 किती दिवस? 18 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 18 दिवस लागतील. पर्याय क्रमांक 3 आलंय. यस, अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत मित्रांनो, एकदम सोपे राहतात, याला घाबरायचं नाही. ठीक आहे, चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहता. सेम असेच 2-3 प्रश्न सेम टाकलेले आहेत. थोडासा सुरुवातीला सराव हवा. काय म्हणले? एक काम 12 मुले 18 दिवसात पूर्ण करतात. तुमच्या मनाने इथं लिहा. काय लिहा तर किती मुलं? 12 मुले किती दिवसात? 18 दिवसात काम पूर्ण करतात. मग पुढं म्हणलंय बघा 3 मुले 3 बी किती पुरुष आहे एवढं? 2 यम. यम म्हणजे पुरुष म्हणूत. चला मग आता बी हे यम इकडं आणा. भागाकारात यम. 2 ला 2 हे 3 काय झालं? खाली गेलं. याचा अर्थ काय? एक मुलगा एका दिवसात 2 विटा फेकतो, एक पुरुष एका दिवसात 3 विटा फेकतो. चला आता एकूण काम सांगा. हिच्यामध्ये या पूर्ण याच्यामध्ये ना तुम्हाला एकूण काम काढायचंच असतंय प्रत्येक ह्याच्यात. एकूण काम काढलं की नंतर मग तुम्हाला जेवढे काय पुरुष विचारले असतील, स्त्रिया विचारल्या असतील, मुलं विचारले असतील ते तुम्ही त्याला सांगू शकता की किती दिवसात पूर्ण करतील. या एकूण काम बघा 12 मुलं आहेत है ना. एक मुलगा एका दिवसात किती विटा फेकतो? 2 विटा. मग 12 मुलं किती फेकतील? 12 गुणिले 2 24 विटा. आणि असे किती दिवस त्यांनी फेकले तर? 18 दिवस फेकले तर काम पूर्ण होतंय. म्हणजे एवढ्या विटा आहेत. मग आपल्याला कळालं एकूण काम किती आहे तर 12 गुणिले 2 गुणिले 18. आता सांगा काय विचारलंय त्यानं तर 18 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील? मला सांगा एक पुरुष एका दिवसात किती विटा फेकतो? 3 विटा फेकतो. असे किती पुरुष आहेत? 18 पुरुष. 18 त्रिक 54, म्हणजे एका दिवसात किती विटा फेकायले? 54. फेकायच्यात किती? एवढे, बरोबर आहे. मग ते आपण लिहूत 18 पुरुष आहेत आणि एका दिवसात 3 विटा फेकतात. चला भाग द्या बरं. 18 18 कटले. 3 1 3, हां 3 छक 12, 4 गुणिले 2 8 दिवस. म्हणजे उत्तर काय आलं? 8 दिवस. मित्रांनो ह्या प्रश्नांना तुम्ही जर आपल्या बुकमध्ये बघितला तर वेगळ्याच पद्धतीनं सॉल्व करून दिलेलं आहे. त्या पद्धतीनं आपल्याला सोडवायचं नाही. हे एका दिवसाचं काम काढणे, एकूण काम मिळतंय. एकूण कामावरून तुम्हाला जेवढे काही पुरुष विचारले असतील ते किती दिवसात पूर्ण करतील ते काढता येईल. आलं लक्षात? चला नेक्स्ट. आता तुम्हाला मी हे असं लिहून देतो, हे जे आहे ना एकूण काम हे जे लिहून देतो याचा अर्थ असा नाही की हा तुम्ही परीक्षेत तिथं लिहा त्याच्यामुळं वेळ जातो. फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी
हे मी असं लिहून देतो, ठीक आहे. नाहीतर मला काय करता आलं असतं की याच्यावरनं काढलं मी 3 मुले 2 पुरुष एवढं काम करतात, 3 मुले 2 पुरुष एवढं काम करतात, B भागिले M इक्वल टू 2 भागिले 3 आलं. मला एकूण काम डायरेक्ट काढता आलं असतं काय. 12 गुणिले 1 मुलगा 2 विटा फेकतो, असे किती दिवस फेकले, 18 दिवस फेकले. हे झालं एकूण काम. किती मुलं काम करणार आहेत, मुलं का पुरुष, पुरुष 18 पुरुष. एका दिवसात एक पुरुष किती विटा फेकतो, 3 फेकतो, संपलं. 18 18 कटले 312, तर हे 8 दिवस. म्हणजे सोडवायचं झालं तर असं सोडवू शकता. पण हे का लिहितो मी व्यवस्थित असं, तुम्हाला ते नंतर रिव्हिजन करता यावं किंवा तुम्हाला त्या गोष्टी समजावं. सर्वच मुलं हुशार नसतात, काही बेसिक मुलं असतात, त्या बेसिक मुलांना आहे ना एक एक स्टेप लिहून द्यावं लागते. म्हणून आपण काय करतो की त्याला ते एक एक स्टेप लिहून देतो, ठीक आहे. कारण काही जणांचं म्हणणं काय आहे की सर एवढं लिहायला किती 2 मिनिट लागायलेत, 1.5 मिनिट लागायला, 3 मिनिट लागायलेत. अहो असं नाही ना, हे तुम्ही लिहा परीक्षेत, नका न लिहू, डायरेक्ट ह्या पद्धतीनं काढा. किती वेळ लागला, लगेच, ठीक आहे. चला या आता नेक्स्ट पहा. आता याच्यात काय दिलेलं आहे, आता हा थोडासा वेगळा आहे. तुम्हाला याच्यात गुणोत्तर प्रमाणचा जो एक भाग आहे तो थोडासा कन्सेप्ट लागतो बघा. कुठला कन्सेप्ट लागतो, तर समजा तुम्हाला जर असं दिलं असेल 4 1 मिनिट समजा तुम्हाला जर त्यांनी असं दिलेलं असेल कसं 2A इक्वल टू 3C इक्वल टू 4 किंवा B लिहितो इथं B 4C असं दिलेलं असेल, जर शब्द काय असतो जर, तर A/B/C इक्वल टू किती, असं हे गुणोत्तर मधलं एक तुम्हाला आहे. तर काय करायचं असतंय, या 2 3 4 यांचा लसावी काढा. लसावी किती आला, 2 3 4 चा लसावी आला तुमचा 12 आला. किती आला, 12. 12ला यानं भागा 2 न 6, 12ला 3 न भागा 4, 12ला यानं भागा 3, म्हणजे ते तुमचं गुणोत्तर आलं 6 4 4 3 आले. हे गुणोत्तर प्रमाणचा भाग आहे. मग असाच तुम्हाला इथं एक 3 जेव्हा येतात ना, असे 3 मुलं स्त्रिया आणि पुरुष वगैरे, तर ते याच्यानुसार कंडिशननुसार वापर करायचा बेसिक कन्सेप्टचा, ठीक आहे. चला या आता बघू तिथं काय असेल. त्यानं काय म्हणलंय, एक पुरुष म्हणजे 1 M म्हणून, किंवाचा अर्थ काय, किंवाचा अर्थ काय, एक पुरुष एक काम 26 दिवसात पूर्ण करतो, किंवा तेच काम 2 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतात, 26 दिवसात, किंवा तेच काम 3 मुले 26 दिवसात पूर्ण करतात. त्या किंवाचा अर्थ असा होतो. आलं लक्षात, यस. मग आता तुम्हाला काय काय म्हणलंय बघा आता. तर एक पुरुष किती स्त्रिया, 2 स्त्रिया किंवा 3 मुले. मग आपण काय लिहायचं, एक पुरुष किती दिवसात काम पूर्ण करतो, 26 दिवसात काम पूर्ण करतो. पुढे दुसरं, 2 स्त्रिया तेच काम 26 दिवसात पूर्ण करतात. तिसरं, 3 मुले तेच काम 26 दिवसात पूर्ण करतात. आता हे असं दिलेलं आहे. आता याच्यावरनं आपल्याला काय करायचंय बघा, असं काढायचंय की एक मुलगा किंवा एक पुरुष, एक स्त्री, एक मुलगा एका दिवसात किती विटा फेकतात हे तुम्हाला काढायचंय. आणि ते कसं काढायचं बघा आता. गुणोत्तर प्रमाणचा कन्सेप्ट लावा. 26 सोडून द्या, कारण सगळीकडे कट होते. मग 1 M काय आलं, 1 M इक्वल टू 2W इक्वल टू 3B, इथं इक्वल टूचं चिन्ह आहे. 26 इक्वल टू किती मुले, 3 मुले, हे असं आहे. तर हे 26 कटलं, तुमचं काय आलं असं. आता तुम्हाला याला असं काढायचंय का एक मुलगा MWB हे एका दिवसात किती विटा फेकतील हे तुम्हाला काढायचंय. चला कसं काढायचं, 1 2 3 यांचा लसावी किती, 1 2 3 यांचा लसावी किती, 6. 6ला 1 न भागा काय येतं, 6. 6ला 2 न भागा काय येतं, 3. 6ला 3 न भागा काय येतं, 2. याचा अर्थ असा झाला का बा एका दिवसात एक पुरुष 6 विटा फेकतो, एका दिवसात एक स्त्री 3 विटा फेकते, एका दिवसात एक मुलगा 2 विटा फेकतो. आले. आता मला एकूण काम सांगा. एकूण काम काढायचं तुम्हाला बघा कसं काढायचं. एकूण काम काय म्हणले, एक पुरुष 26 दिवसात काम पूर्ण करतो. काय म्हणले बघा, एक पुरुष 26 दिवसात काम पूर्ण करतो, किंवा 2 स्त्रियांना तेच काम करायला 26 दिवस लागतात, किंवा 3 मुलांना तेच काम करायला 26 दिवस लागतात. तुमच्या मनानं कोणी घ्या. समजा जर तुम्ही म्हणलात हे घेतो मी 2 स्त्रिया है ना, चालतंय. मग 2 स्त्रिया
बोला, एक स्त्री एका दिवसात किती विटा फेकते? 3. तर 2 स्त्रिया एका दिवसात किती फेकतील? 6 फेकतील ना. मग ते 2 गुणिले 3 आणि असे किती दिवस फेकलेत? 26 दिवस फेकलेत. याला म्हणतात एकूण काम. ह्याला काय म्हणायचं? एकूण काम. कोणी म्हणलं नाही मला हे नाही घ्यायचं, तर काय घ्यायचं आहे? समजा तुम्ही म्हणले बा मला याच्यावर नाही घ्यायचं, चालतंय की एक पुरुष एका दिवसात एक पुरुष किती विटा फेकतो? 6 फेकतो. इथं किती पुरुष आहेत? एकच आहे. म्हणजे याचा अर्थ दररोजच्या 6. अशा किती दिवस फेकल्या? 26 दिवस फेकल्या तर ते काम पूर्ण होतंय. म्हणजे याचा अर्थ हे झालं तुमचं एकूण काम. तुमच्या मनानं कोणतेही घ्या, एकतर मुलावरचं घ्या किंवा हे पुरुषांचं किंवा स्त्रियांचं, तिघांपैकी कोणी घ्या. चला, आता एकूण काम कळालं आपल्याला किती आहे. आता पुढं काय म्हणले? 3 पुरुष 2 स्त्रिया आणि 1 मुलगा, तिघांनी मिळून ते जर काम पूर्ण केलं तर किती दिवसात संपेल? एकूण काम किती आहे? वाटल्यास ह्याला भाग देऊ. 6 गुणिले 26 करू. 6 6 36, हातचे आले 3. 6 6 36, हातचे आले 3. 6 2 12, 12 आणि 3 15. 156 एवढं काम आहे. एकूण काम किती आहे? 156. आता सांगा, एक पुरुष एका दिवसात किती विटा फेकतो? 6 विटा. एक पुरुष एका दिवसात 6 विटा. असे किती पुरुष आहेत? 3 पुरुष आहेत. मग किती फेकतील ते? 18 विटा फेकतील. आता दुसरं म्हणजे हे मिळून काम करताय एवढे 3 पुरुष होते, त्यांनी किती विटा फेकणार दररोज? 18 फेकणार. आता 2 स्त्रिया, एक स्त्री एका दिवसात किती फेकते? 3. मग 2 स्त्रिया किती फेकतील एका दिवसात? 6 फेकतील. मग इथं 6. पुढे हे झालं. इकडे या. एक मुलगा एका दिवसात किती फेकतो? 2. मग एक मुलगा आहे तर एका दिवसात फेकतो म्हणजे 2. तर उत्तर काय आलं? 156 भागिले यांचा जर हे केला तर काय येतं? 26 येतं. काय येतं? 26 येतं. चला, कितीनं भाग देऊ? कितीनं भाग देऊ? 13नं भाग देऊ. 13 2 26. 13 2 26. 13 1 13. किती उरले? 2 उरले, 26 झाले. काय आलं? 13 2 26. परत भाग द्या. 2 1 2, बेसकम 12. म्हणजे उत्तर काय आलं? 6 दिवस. बघा, याच्यापेक्षा अवघड जरी आलेला असेल तरी याच पद्धतीनं काढायचं. तुम्हाला हे मिळालं की एकूण काम, आणि एकूण काम मिळालं की त्याला किती जण करताय त्यांचं एका दिवसाचं काम काढा. मग आपण काय काढलं? 3 पुरुष 2 स्त्रिया आणि 1 मुलगा एका दिवसात किती फेकतो ते काढलं. मग त्याला 156 फेकायला किती लागतील? लक्षात आलं का? बघा, हाच व्हिडिओ तुम्ही परत बघा, परंतु ह्या प्रश्नांना समजून घ्या. ठीक आहे? या टाईपमध्ये कसेही प्रश्न येतात. मधामध्येच कुठंतरी म्हणतंय 2 स्त्रिया 2 मुली 4 पुरुष, काहीही म्हणतंय, त्याच्यामध्ये आपल्याला कळालंच पाहिजे. ह्याला दुसरा पर्याय नाही. ठीक आहे? चला, या आता पर्याय काय आला? 6 दिवस. नेक्स्ट. आता ह्याच्यात बघा काय म्हणतंय. 2 पुरुष व 5 स्त्रिया 1 काम. आता मला सांगायच्यात किंवा शब्द आहे का? नाही. काय म्हणलंय? 2 पुरुष व 5 स्त्रिया, याचा अर्थ मिळून आहे ते. 2 पुरुष 5 स्त्रिया 1 काम 12 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे? आणि पुढे एक वाक्य दिले, तेच काम 5 पुरुष 2 स्त्रिया 9 दिवसात पूर्ण करतात. मग जसं तुम्हाला दिले ना तसं मांडायचं. अगोदरच्या प्रश्नात काय होतं? 1 पुरुष 1 काम 26 दिवसात पूर्ण करतो, किंवा 2 स्त्रिया 1 काम 26 दिवसात, किंवा 5 मुले 1 काम 26 दिवसात, काही देव असं. मग आपल्याला हे अशा पद्धतीचे काही देव, तिथं 3 म्हणत, 8 म्हणत, इथं 4 म्हणत, काही म्हणत. मग आपण काय करत होतो? असं लिहित होतो. परंतु इथं देताना असं नाही दिलं. काय दिलंय? 2 पुरुष. तुम्ही लिहा ना, 2 पुरुष म्हणलंय, टेन्शन घ्यायचं नाही, जसं दिलंय तसं लिहा. पुरुष म्हणजे यम लिहा. 2 पुरुष आणि किती स्त्रिया? 5 स्त्रिया, एवढे मिळून 1 काम किती दिवसात पूर्ण करताय? 12. मग हे मिळून आहे ना, मग यांचा प्लस करायचं. कारण एवढे पुरुष आणि एवढे स्त्रिया मिळून म्हणजे किती जण झाले? ते जवळपास 7 जण मिळून 12 दिवसात काम पूर्ण करताय. तेच काम किती? 5 पुरुष किती स्त्रिया? 2 स्त्रिया, हे मिळून किती दिवसात करतील? तर ते 9 दिवसात करतात. ते दिलंय त्यानं. ठीक आहे? पुढे आता तेच काम 3 स्त्रिया. अगोदर याच्यावरनं काय काढणार? आता पहिली स्टेप काय काढणार याच्यावरनं? 1 पुरुष किंवा 1 स्त्री एका दिवसात किती विटा फेकतो ते कसं काढायचं बघा आता. चला, 12 नाही, याला गुणा. 12 2 24 m प्लस 12 न 5 ला गुणा. 12 5 60 w. 9 ने याला गुणा. 45 m. यानं याला गुणा. 18 w. m वाले एकीकडण्या, w वाले एकीकडण्या. चला, 60 w ते 18 w जर इकडं आणलं तर काय होतंय बरं?
मायनस होत आहे, मायनस म्हणजे याचा अर्थ किती डब्ल्यू होईल, 60 मधून ते 18 गेले 42 डब्ल्यू इक्वल टू हे 24 तिकडं न्या, हां 45 मधून 24 गेले तर काय येईल 21 यम येईल. आले. आता याच्यात डब्ल्यूला डब्ल्यू तसंच ठेवा, यमला खाली आणलं 21ला 21, हे 42 काय गेलं खाली गेलं. बोलावर कितीचा भाग बसला 21 21 21 दोन्ही 42. याचा अर्थ काय, एक स्त्री एका दिवसात एक वीट फेकते, एक पुरुष एका दिवसात 2 विटा फेकतो. मला एकूण काम सांगा. आता हे भेटलं आपल्याला, हे भेटलं की डायरेक्ट एकूण कामाकडे यायचा. एकूण काम, आणि एकूण काम कसं आहे, कसं काढायचं, एकतर या भागावरून काढा किंवा या भागावरून, कोणत्याही. कसं काढायचं आता बघा, 2 पुरुष 5 स्त्रिया एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. आपण काय काढू, एवढे लोक एका दिवसात किती विटा फेकतात बघा. आता एक पुरुष एका दिवसात किती विटा फेकतो, 2 विटा फेकतो. तर किती पुरुष आहेत, 2 आहेत, म्हणजे याने किती फेकल्या, 4 विटा फेकल्या. किती फेकल्या, 4. आता दुसरं, 5 स्त्रिया आहेत, एक स्त्री एका दिवसात किती विटा फेकते, 1 फेकते. 5 किती फेकतील, 5च फेकतील. म्हणजे हे झालं तुमचं एकूण काम काढताना काय करणार, 4 + 5 हे कुठून आलं, 12 दिवसात पूर्ण करताय. कुठून आलंय 4 आणि 5, इथं. किती पुरुष आहेत, 2 पुरुष आहेत, एक पुरुष एका दिवसात 2 विटा, मग 2 किती फेकतील, 4 फेकतील. पुढे एक स्त्री एका दिवसात 1 वीट, किती येतात, 5 आहेत, म्हणजे किती फेकतील दररोज, एक स्त्री एकच वीट फेकते. अशा 5 स्त्रिया येतात, 5 विटा, म्हणजे 9 विटा दररोज फेकल्या चालल्यात. एवढे लोक किती फेकायले, तर 9 विटा दररोज फेकताय. 9 विटा दररोज फेकताय. अशा दररोजच्या 9 9 9 फेकू 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 किती दिवस फेकल्या, 12 दिवस फेकल्या. मग 12 गुणिले 9 केलं तर विटा किती येतात, विटा किती येतात, 108. आता त्यानं काय म्हणलंय, ह्या 108 विटा कोण फेकणार, फक्त 3 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील. 108 विटा फक्त 3 स्त्रिया किती दिवसात फेकतील. मला सांगा, 3 स्त्रिया एका दिवसात किती फेकतात, एक स्त्री एका दिवसात एकच वीट फेकते. मग 3 स्त्रिया एका दिवसात किती फेकतील, 3 फेकतील. मग एका दिवसात त्या तिघी मिळून 3 फेकायल्यात. मग यांना 108 फेकायचे आहेत. किती लागतील, 3 त्रिक 9, 3 सका 18, किती लागतील, 36 दिवस. बघा 36 दिवस. हे तुम्हाला याच्यावरनं हे काढलं की एकूण काम, आणि एकूण काम काढलं की जे काही विचारलं किती दिवसात कोण करतंय ते लिहायचं, त्याचं एका दिवसाचं काम आणि त्याला भागायचं. आलं का लक्षात. बघा प्रत्येक व्हिडिओ ह्या टाईपचे जे प्रश्न आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही काय करा, ह्याला 2दा बघा, एकदा नाही समजलं ना परत बघा. ठीक आहे. चला, हे मात्र तुम्हाला काढता आलं पाहिजे. छोटे छोटे कॅल्क्युलेशन आहेत, गुणाकार भागाकार एवढं. ठीक आहे. चला या आता. हां, आता ह्याच्यात काय म्हणलंय बघा, जर 12 माणसे आणि 18 स्त्रिया एक काम 10 दिवसात पूर्ण करतात, आणि पुढे म्हणलंय 9 माणसे 18 स्त्रिया तेच काम 12 दिवसात पूर्ण करतात. पहा आता काय करायचं, दिलेलं लिहा, दिलेलं काय करा, लिहून घ्या. हां, दिलेलं लिहून घ्या. तर काय लिहून घेणार, 12 माणसे प्लस किती स्त्रिया, 18 स्त्रिया, एक काम किती दिवसात, 10 दिवसात. पुढे तेच काम मग WW2 लिहायचं नसते आपलं, खाली काय लिहित होतो, W1 W2 ते लिहायचं नसते, तेच काम. पुढे 9 माणसे म्हणजे 9M प्लस 18W किती दिवसात पूर्ण करायलेत, 12 दिवसात पूर्ण करताय. ठीक आहे. तुम्हाला जर समजा याच्यात कॅल्क्युलेशन सोपं करायचं असेल तर हे शेवटचे जे असतात ना दिवस ह्याला भाग जात असेल तर द्या, पण भाग दिल्यानंतर शेवटी जेव्हा एकूण काम काढतात तिथं मात्र 10च लिहायचं. हां, एवढं एक ध्यानात ठेवा. समजा आता भाग दिला तर हे काय आलं, 5 आलं, हे काय आलं, 6 आलं. काय आलं, 6. आता गुणून घ्या. 5 याला गुणलं, 12 पंचे 60M प्लस 18 पंचे 90W इक्वल टू, या 6 याला गुणून घ्या, 9 सक 54M इथं 18 6 108W. बोला आता, M वाले एकीकडण्या, W वाले एकीकडण्या. चला 60M, हे 54M इकडं आणलं तर किती M होतात, 60 मधून 54 गेले 6M इक्वल टू 108W, याच्यातून 90 निघून गेले तर किती होते, 18W. किती येते, 18W. मग बघा आता M त्या W ला इकडं आणा, भागिले W, तर किती आलं, 18 भागिले 6. भाग देऊ शकता, म्हणजे 3/1. याचा अर्थ काय, एक पुरुष एका दिवसात 3 विटा,
एक स्त्री एका दिवसात एक वीट. आता याच्यावरनं काढा मग एकूण काम. चला बोला एकूण काम किती. एकूण काम, हां एकूण काम कसं 12 पुरुष 18 स्त्रिया एवढे मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. मग आपल्याला एकूण काम कसं काढायचं बघा. आता एक पुरुष एका दिवसात किती विटा फेकतो, 3 विटा फेकतो. मग असे किती येतं, 12 येतं. बघा एक पुरुष एका दिवसात 3 विटा फेकतो, असे 12 पुरुष आहेत म्हणजे किती फेकल्या, 36 फेकल्या. प्लस एक स्त्री एका दिवसात एक वीट फेकते. काय करते, एक स्त्री एका दिवसात एक वीट फेकते. अशा किती स्त्रिया आहेत, 18. मग यांनी काय केलं, 18 एवढ्या विटा फेकल्या आणि ते काम किती दिवसात संपायले, 10 दिवसात. मग आता सांगा बरं यांचा गुणाकार किती, 36 आणि 18 54 गुणिले 10 540. एकूण काम भेटलं 540. आता काय म्हणले, ते 540 विटा समजा 2 माणसे 3 स्त्रियांना फेकायचे तर किती दिवस लागतील. बघा किती माणसे, 2 माणसे. एक माणूस एका दिवसात किती विटा फेकतो, 2. असे किती माणसं येतं, 2. म्हणजे एका दिवसात किती फेकतील, 6. म्हणजे माणसांनी फेकल्या 6 विटा. मग वाटल्यास इथं लिहितो, माणसांनी फेकल्या 6 विटा. एक स्त्री एका दिवसात किती फेकते विटा, 1 वीट. अशा किती स्त्रिया येतात, 3. मग एका दिवसात एक स्त्री एकच वीट फेकते. अशा 3 स्त्रिया आहेत म्हणजे एका दिवसात 3 विटा फेकतील. मग ह्या 3 दोघांच्या मिळून एका दिवसात किती झाल्या, एवढे पुरुष आणि एवढ्या स्त्रिया यांच्या एका दिवसाच्या 9 झाल्या. मग 9 न जर भागितलं, 9 एक 9 इथं, हां 9 सक 54 म्हणजे किती आलं, 60 आलं. म्हणजे किती आलं, 60 दिवस. किती आलं ह्याला, 60 दिवस. म्हणजे पर्याय आला पहिला 60 दिवस. आले, यस. बघा हे अशाच पद्धतीनं तुम्हाला इथपर्यंत हे आलं की खाली सोपं आहे. एकूण काम म्हणलं की काहीच नाही. याच्यामध्ये एमच्या जागी जेवढी किंमत दिली ती ठेवणे, डब्ल्यूच्या जागी ठेवणे, त्याला गुणी त्यांची बेरीज करणे, गुणिले 10 करणे, एकूण काम. एकूण काम केलं की खाली जेवढ्यांनी विचारले त्यांचं एका दिवसाचं काम काढणे आणि ते किती दिवसात पूर्ण करतील ते काढणे. ठीक आहे, खूप महत्त्वाचा टाईप आहेत मित्रांनो हे. आपल्या जर बुकचा विचार केला स्टेटच्या तर ह्या प्रश्नांचं विश्लेषण, एकतर जास्त प्रश्न नाहीत आणि दुसरी गोष्ट विश्लेषण देताना वेगळ्या स्वरूपाचं विश्लेषण दिलेलं आहे. ठीक आहे, चला या. आता ह्याच्यात बघा काय म्हणलंय, 7वा क्वेश्चन. जसं त्यानं दिलं ना तसं आपण घेणे. हां बघा 3 पुरुष 4 स्त्रिया आणि 6 मुले मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करतात, 6 दिवसात. बघा 3, हां 1 मिनिट, हां 3 काय म्हणले, 3 पुरुष 4 स्त्रिया 6 मुले हे एवढे मिळून किती दिवसात काम पूर्ण करताय, 6 दिवसात काम पूर्ण करताय. ठीक आहे, आता आपल्याला पुढं काय दिलंय बघा. जसं त्या प्रश्नात दिलेलं आहे ना माहिती, त्याच्यावरनं आपल्याला ठरवायचं की बा काय काय करायचं आहे. आता आपल्याला याच्यात पुढं म्हणलंय, एका दिवसात एक पुरुष जेवढे काम करतो त्याच्या तिप्पट काम एक स्त्री करते आणि एक मुलगा पुरुषाच्या अर्धा काम करतो. तुमच्या मनानं तुम्हाला मांडायचं आहे. समजा मी स्त्रिया आणि मुले यांचं जर एका दिवसाचं काम काढलं, एका दिवसात कोण किती विटा फेकतो तर कसं काढायचं बघा. त्यानं काय म्हणलंय, एक पुरुष जेवढे काम करतो त्याच्या तिप्पट काम एक स्त्री करते आणि त्याच्या अर्ध काम एक मुलगा करतो. समजा तुमच्या मनानं काही घ्या, समजा मी जर एक पुरुष एका दिवसात 2 विटा फेकत असेल तर स्त्री किती फेकते, त्याच्या तिप्पट फेकते. मग याच्या तिप्पट म्हणजे किती, 6 फेकते. आणि मुलगा किती फेकतो, पुरुष जेवढ्या फेकतो त्याच्या अर्ध्या. मी इथं 1 पण घेता आला असतं पण इथं 0.5 आलं असतं है ना. मग ते तुम्हाला थोडंसं अवघड वाटलं असतं म्हणून काय केलं मी 2 घेतलं, ह्याला तिप्पट केलं आणि याला ह्या 2च्या अर्ध असं त्यानं म्हणलंय. मग हे आलं आपलं एका दिवसाचं एका पुरुष एक स्त्री आणि एक मुलगा ह्यांचं एका दिवसाचं काम आले. आता मला एकूण काम सांगा किती. बघा आता 3 पुरुष, एक पुरुष एका दिवसात किती फेकतो, 2 विटा फेकतो. मग 3 पुरुष किती फेकतील, 3 दुनी 6 प्लस 4 स्त्रिया, एक स्त्री एका दिवसात किती फेकते, 6 फेकते. अशा किती स्त्रिया येतात, 4 येतात. म्हणजे किती फेकल्या, 24 फेकल्या. प्लस एक मुलगा एका दिवसात किती फेकतो, 1 फेकतो. असे किती मुलं आहेत, 6 मुलं आहेत. म्हणजे एक मुलगा एकच फेकतो, 6 मुलं किती फेकतील, 6. हे एवढे जण मिळून किती दिवसात काम कंप्लीट करताय, 6 दिवसात. हे झालं तुमचं एकूण काम. एकूण काम. चला बोला आता एकूण काम.
30 36 36 गुणिले 6 यांची बेरीज 36 36 गुणिले 6 काय आलं तुमचं इथे लिहितो 216. आता 216 एकूण काम आलं. एकूण काम भेटलं की संपला विषय. आता पुढं काय म्हणलंय बघा, तर किती स्त्रिया ते काम 4 दिवसात पूर्ण करतील. बोला आता, किती स्त्रिया ते काम 4 दिवसात पूर्ण करतील. एक स्त्री एका दिवसात किती विटा फेकते? एक स्त्री एका दिवसात 6 विटा फेकते. एक स्त्री एका दिवसात किती फेकते? 6 विटा फेकते. मग आता एक स्त्री एका दिवसात 6 विटा फेकते आणि असं किती दिवस काम केलं? 4 दिवस है ना. 4 दिवसात ते काम संपवतात. पण किती स्त्री आहेत ते काढायचे. मग एक स्त्री एका दिवसात 6 विटा फेकते, तर एक स्त्री 4 दिवसात किती फेकल? 24. मग एक स्त्री 4 दिवसात 24 विटा फेकते है ना. एक स्त्री एका दिवसात एक स्त्री 4 दिवसात 24 विटा फेकते. मग सांगा बरं, 4 दिवसातच फेकायचंय, पण 216ला किती लागतील? किती स्त्रिया लागतील? मग याला भागूत आपण. हे एका स्त्रीचं 4 दिवसाचं काम आलं. कारण त्यानं काय म्हणले, एक स्त्री एका दिवसात 6 विटा फेकते. त्यानं म्हणलंय असं 4 दिवसात काम पूर्ण केले, पण किती स्त्रियांनी केले त्या स्त्रिया काढायच्यात. मग एका स्त्रीने एका दिवसात 6 विटा फेकल्या, तर 4 दिवसात किती फेकल्या? 24 फेकल्या. हे एका स्त्रीच्या 4 दिवसाच्या 24. मग याला भागा बरं, किती येतंय? 6 जर भागितलं, 6 4 24. इकडं 6 त्रिक 18, 3 उरले 36 झाले, 6 6 36. परत भाग द्या, 4 1 4 4 9 36. म्हणजे याचा अर्थ किती स्त्रिया? 9 स्त्रिया. याचा अर्थ काय? 9 स्त्रिया. इथं थोडं याला चेंजेस करा. हे दिवस नाही आहे, हे काय आहे? हे स्त्रिया आहेत. हे काय आहे? स्त्रिया. हे दिवस झालेत बघा, इथं दिवस नाहीत, तर किती स्त्रिया आहेत आहे. पर्याय काय आहे? स्त्रिया. आपलं उत्तर काय आलं? 9 स्त्रिया. हे सगळं काय करा, याला स्त्रिया करा. ते दिवस झालेलं आहे तिथं, हे स्त्रिया. हे पण काय? स्त्रिया. आलं लक्षात? यस. बघा, जसं त्यानं प्रश्नात म्हणलंय त्या पद्धतीनं तुम्हाला काम करायचंय. 216 विटा फेकायच्या. एक स्त्री एका दिवसात 6 फेकते. मग एका स्त्रीनं 4 दिवसात किती फेकलं? 24 फेकलं. एक बाई एक स्त्री 4 दिवसात 24 फेकते. मग अशा किती स्त्रिया लागतील की ते 216 विटा फेकल्या जातील 4 दिवसात. ठीक आहे. यस. तर ते किती आलं? 9 स्त्रिया. आलंय? यस. आता पुढच्याचं बघा बरं काय येईल. लावा बरं आता याच्यात डोकं बघा आता. हां, तर इथं काय म्हणलंय, तर किती स्त्रिया, हे झालेला आहे प्रश्न. ह्या प्रश्नाला बघा, सेम टू सेम प्रश्न आहे. काय येतंय बघा बरं, ट्राय करा. चला चला लवकर लवकर ट्राय करा. बाकीची माहिती तर सेमच आहे वरचीच है ना. चला काय म्हणलंय, 3 पुरुष है ना. 3 पुरुष. थोडंसं चेंज करूत बघा पेन. चला, 3 पुरुष प्लस 4 स्त्रिया आणि 6 मुले एकूण काम किती दिवसात पूर्ण करताय? 5 दिवसात पूर्ण करताय. सेम इकडे या, पुरुष, स्त्रिया आणि मुलं ह्यांचं एका दिवसात किती विटा फेकतात ते काढायचे. चला आता बघा काय काय म्हणलंय त्यानं. जेवढे पुरुष एका दिवसात जेवढे काम करतो त्याच्या दुप्पट काम एक स्त्री करते. मग पुरुष एका दिवसात समजा 2 विटा फेकत असेल तर स्त्री किती फेकणार? 4 फेकणार. तर मुलगा काय करतो? एक मुलगा पुरुषाच्या अर्धे काम करतो. पुरुष 2 फेकत असेल तर यानं किती? 1. संपलं. एका दिवसाचं त्यांचं काम आलं. याच्यावरनं मला एकूण काम सांगा. 3 पुरुष, एक पुरुष एका दिवसात किती फेकतो? 2. मग 3 पुरुषांनी किती फेकले असतील? 6 प्लस 4 स्त्रिया. एक स्त्री एका दिवसात 4 विटा फेकते, तर 4 स्त्रियांनी किती फेकले असतील? 16. एक मुलगा एका दिवसात 1 वीट फेकतो, तर 6 मुलांनी किती फेकले असतील? 6. गुणिले काय हो? 5. काय येईल बरं यांचं? 6 6 12, 12 आणि 16 28. हे झालं तुमचं एकूण काम. एकूण काय? काम झालं. एकूण काम. मग एकूण काम किती येतंय? तर इथं बघूत, 28 यांची बेरीज गुणिले 5 किती येईल बरं? 5 8 40. हातचे आले 4, 5 दोन्ही 10, 10 4 14, 140 आले. किती आले? 140. काय काय केलं?
तर हे एवढे मिळून 5 दिवसात काम पूर्ण करतात. त्याला आपल्याला एकूण काम 140. आता 140 एवढ्या विटा समजा फेकायच्या, तर काय म्हणले, किती स्त्रिया ते काम 7 दिवसात पूर्ण करतील? मला सांगा, एक स्त्री एका दिवसात किती विटा फेकते? एक स्त्री एका दिवसात 4 विटा फेकते. अशा 7 दिवस जर त्या स्त्रीनं काम केलं तर ती स्त्री 7 दिवसात किती विटा फेकेल? एकच बाई 7 दिवसामध्ये 28 विटा फेकतात. मग अशा 140 फेकायला अशा 28 फेकणाऱ्या किती लागतील ते आपल्याला काढायचे. मग चला, हे 28 कुठून आलं? 7 दिवस काम संपवतात, किती स्त्रिया संपवतात ते काढायचंय. मग एक स्त्री एका दिवसात किती विटा फेकते? 4. अशा 7 दिवसात तिनं किती फेकल्या असतील? 28. अशा 28 7 दिवसात एका स्त्रीनं फेकल्यात. अशा 28 फेकणाऱ्या किती स्त्रिया लागतील बघा बरं. हां, 14 2 28, 14 1 14. परत भाग द्या. बे 1 बे, बे 5 10. म्हणजे किती स्त्रिया लागतील? 5 स्त्रिया. किती स्त्रिया लागतील? 5 स्त्रिया. इथं पण थोडंसं पर्यायामध्ये हे करा, हे दिवस लिहिलेलं आहे, हे दिवस नाही हे. चला, तर इथं काय येते? 5 स्त्रिया. काय आहे? 5 स्त्रिया. आलं? हां, ते दिवस नसून काय आहे ते? 5 स्त्रिया. किती स्त्रिया 7 दिवसात ते काम पूर्ण करतील? मग किती लागतील? त्या लागतील तुमच्या 5 स्त्रिया. हे आहे तुमच्या TCSला रेग्युलर येणारे क्वेश्चन. आता हे आपण कधीपासून काढलेत? 2012-13 तेव्हापासूनचे आपण पूर्ण प्रश्न कलेक्ट केलेले आहेत. ठीक आहे, चला या नेक्स्ट बघूच. आता असेच तुम्हाला त्याच्यामध्ये काय डोकं लागते बघा. आता आता आपल्याला काय म्हणलं इथं ह्याच्यात प्रश्नात बघा बरं, ये प्रति दिवस म्हणजे काय? ये दररोज 8 घंटे काम करतो आणि प्रति तास तो 80 रुपये कमवतो. म्हणजे याचा अर्थ काय? दररोज 8 घंटे काम करतो आणि एका घंट्याचे 80 रुपये घेतो, है ना. मग आता बघा, इथं समजा आपण ए लिहिलं, इथं बी लिहिलं. हे दररोज किती घंटे काम करतो? 8. एकाचे किती कमवतो? 80 रुपये कमवतो. मग एका दिवसात हा किती कमवायला आहे? एवढे रुपये, बरोबर आहे. बी काय करतो? 6 घंटे काम करतो आणि एक घंट्याला किती पैसे आहेत त्याचे? 60 रुपये. तर 60 रुपये म्हणजे हे काय येईल? 36. आता ह्यांचं गुणोत्तर काढायचं आहे. भाग द्या ना. 0 0 कटला, 2 न भाग दिला तर इथं काय आलं? 4 न भाग द्या. 4 9 36. इथं 4 1 4, 2 उरले, 4 6 24. म्हणजे उत्तर काय आलं? 16 9. त्यांची जी मिळकत आहे त्या मिळकतीचं गुणोत्तर 16 9 आहे. आलं? यस. चला, साधा प्रश्न होता हा. असे काही जरी आले ना मला, त्या तुम्हाला आता सेल्फ आयडिया क्रिएट व्हायला पाहिजे की नेमकं काय म्हणलं यानं. ठीक आहे, चला या आता पुढच्या क्वेश्चनला बघा काय आहे. तलाठी भरतीचं वारं आलंय. तलाठी भरतीचं वारं आलंय. तलाठी भरती आपण नेक्स्ट गेलो का? यस. तलाठी भरतीचं वारं आलंय आणि 4112 आय थिंक 4000 प्लस जागा आहेत, बरोबर आहे. आता विचार करा, जेवढे हे इथून मागे दिलेले परीक्षा दिलेले विद्यार्थी आहेत ते पूर्ण जर विचार केला तर आपल्याला किती मोठी विद्यार्थ्यांची संख्या आहे बघा. जागा किती येतात? 4000. आता तुम्ही ठरवा की आता हे अभ्यास कसा करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, फायदा हा आहे तुमचा की हे जेव्हा TCS पेपर काढतंय ना, तर जे जुने विद्यार्थी 4 वर्षापासून म्हणजे 19 पासून जे तयारी करत बसले, जे घासून बसलेत, तर यांचा तेवढा म्हणजे असा फायदा होणार नाही त्या घासण्याचा. कसं काय? कारण या टाईपचे प्रश्न, असे जे प्रश्न येतात ना नंतर तुम्हाला तर हे या टाईपचे प्रश्न जे आहेत हे प्रश्न त्यांना आणि तुम्हाला पहिल्यांदाच येत आहे. आता जसं टेटच्या विद्यार्थ्यांचे हाल झाले क्वेश्चन बघून, का त्यांनी लाईट घेतले, दुसरं काही नाही. त्यांनी ना त्या गोष्टीला सिरियस घेतलं नाही की IBPS पेपर काढतंय याच्यामध्ये त्यांनी ना थोडंसं असं सिरियस घेतले नाही. जर सिरियस घेतले असते तर त्यांचा रिझल्ट आला असता चांगल्यापैकी. ज्या मुलांनी बँकिंगची तयारी केली होती, SSCची तयारी केली होती, त्यांना त्या पेपरमध्ये 140 प्लस स्कोअर आलाय. मग आपल्याला येणाऱ्या तुमच्या तलाठी भरतीला TCS घेऊ का IBPS घेऊ, कोणी घेऊ, ठीक आहे, वनरक्षक असेल, तुमचं तलाठी असेल, यामध्ये तुम्हाला हे जे क्वेश्चन आहेत मॅथचे हे नवीन वाटायला नको. जर हे नवीन वाटले ना तर कॉन्फिडन्स चालला जातो आणि येणारे क्वेश्चन सुद्धा येत नाहीत. ठीक आहे, त्याच्यामुळे यांचा सराव जास्त करणे. या आता काय म्हणलंय बघा, 16 पुरुष एक काम 8 दिवसात पूर्ण करतात.
तेच काम 8 पुरुष 9 स्त्रिया मिळून 10 दिवसात पूर्ण करतात. सोपं. कसं? 16 पुरुष 16 यम किती दिवसात पूर्ण करताय? 8 दिवसात पूर्ण करताय. तेच काम किती? 8 पुरुष प्लस 9 स्त्रिया मिळून 10 दिवसात. हे का बरं मी प्लस लिहिलं? त्यानं मिळून म्हणलं. ते तेवढे जण मिळून 10 दिवसात पूर्ण करतात. हे तेच काम हे एवढे पुरुष मिळून 8च दिवसात काम पूर्ण करतात. चला, याच्यावरून मला तुम्ही एका दिवसात एक पुरुष किती विटा फेकतो, एका दिवसात एक स्त्री किती विटा फेकते हे सांगा. कसं काढायचं? हां, तुम्हाला जर समजा सोपं करायचं असेल तर याला भागू शकता बरं, पण नाही भागला तरी चालेल. हां, 8 सख 48, हातचे आले 4, 8 एका 8 आणि 4 12, हे आले तुमचं असं. यम इक्वल टू याला गुणून घ्या. हां, 80 यम प्लस 90 डब्ल्यू. यम वाले एकीकडण्या, डब्ल्यू वाले एकीकडण्या. चला, 128 यम याला इकडं जर आणलं तर 128 मधून तुमचे 80 गेले. किती उरले? 48 यम उरले. इकडं कोण? 90 डब्ल्यू. चला, यम भागिले करा डब्ल्यू, तर उत्तर काय येईल बघा. हे 90 जशास तसं यानं भागाकारात गेला 48. कितीचा भाग देऊ बघा बरं? 6 भाग देऊ का? 6 8 48, 6 1 6, 3 उरले 30 झाले, 6 5 30, म्हणजे उत्तर काय आलं? 15/8. याचा अर्थ काय? तर एक पुरुष एका दिवसात 15 विटा फेकतो, एक स्त्री एका दिवसात 8 विटा फेकते. या मग आता एकूण काम कसं काढायचं? एकूण काम तर तुम्हाला काढावंच लागणार. एकूण काम आणि मधल्या तुम्हाला जर समजा स्टेप तुम्हाला गायब करता येत असतील तर तिथंच करा. कशा? याला इथल्या इथंच भाग द्या, म्हणजे तुम्हाला सोपं होईल. चला, एकूण काम 16 पुरुष यमचे एक यम किती? एक पुरुष किती विटा फेकतो एका दिवसात? 15. असे 16 पुरुष आहेत. मग 16 गुणिले 15, आणि असं किती दिवस काम चालतंय त्यांचं? 8 दिवस. हे झालं तुमचं एकूण काम. आता त्यानं काय म्हणलंय? तेच काम 20 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील? काम मिळालं. काय मिळालं? तर 16 गुणिले 15 गुणिले 8, एकूण एवढ्या विटा आहेत. आता किती स्त्रिया? 20 स्त्रिया. तर एक स्त्री एका दिवसात किती विटा फेकते? स्त्री म्हणजे डब्ल्यू. तर एक स्त्री एका दिवसात 8 विटा फेकते, तर 20 स्त्रिया एका दिवसात किती फेकतील ते काढूत. हां, तर 8 8 कटलं, 4 चूक 16. हां, इथं उलटं लिहिलो आपण. हां, तिथं काय? 4 पंचे 20, 4 चूक 16, परत 5 1 5, 5 त्रिक 15, 4 गुणिले 3 12, म्हणजे त्या 20 स्त्रियांना किती दिवस लागेल? 12 दिवस लागतील. कारण एक स्त्री एका दिवसात 8 विटा फेकते. अशा 20 स्त्रिया जर काढल्या तर एका दिवसात किती फेकतील? 160 विटा. मग एवढे गुणिले 160 करा, किंवा असंच ठेवत चला, भागायला सोपं जाते. ठीक आहे, आलं लक्षात? यस. या आता. हां, पुढे आता ह्या प्रश्नात बघा काय दिलंय. हा या टाईपचा थोडासा अवघडातला प्रश्न मानला तरी चालेल. 5 स्टार देऊ त्या प्रश्नाला. बघात बरं आता काय येईल. तर काय डोकं लागते सांगा. त्यानं म्हणलंय 5 पुरुष एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, 10 स्त्रिया तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात. अहो, सोपं आहे. जर पुरुष आणि स्त्रिया दोनच दिले असतील ना तर सोपं राहते. कसं काय? तुम्हाला ते एका दिवसात कोण किती काम करते ते काढायला सोपं जातं. चला, 5 पुरुष, अरे पेन तर घ्या. चला, हां, किती पुरुष? 5 पुरुष एक काम 20 दिवसात, 10 स्त्रिया तेच काम 15 दिवसात. हे सोपं. इथल्या इथंच भागा. 10 1 10, 10 2 20, 5 1 5, 5 त्रिक 15. इकडं काय उरलं? 2 यम. इकडं काय उरलं? 3 डब्ल्यू. मग यम इथंच ठेवतो, डब्ल्यू भागाकारात इकडं आलं. 3 ला 3 इकडं जशास तसं, हे 2 तिकडं जाणार, भागिले 2. संपलं. याच्यामुळं काम सोपं झालं. चला, आता आपल्याला एकूण काम काढून फायदा नाही. हां, एकूण काम काढायचं नाही. त्यानं जसं म्हणलंय त्या पद्धतीनं आपण प्रश्नात सॉल्व्ह करायचं. चला, या हे झालं आपलं की एक स्त्री एक पुरुष एका दिवसात किती काम. पुढे बघा आता काय म्हणलंय. 2 पुरुष आणि 6 स्त्रिया मिळून एकत्र किती दिवस काम करतात? 5 दिवस काम करतात, आणि 5 दिवसानंतर त्यातल्या 3 स्त्रिया सोडून जातात आणि त्यामध्ये एक पुरुष सामील होतो. अयो, एवढं वाचल्यावर कवा काय हो, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. काय म्हणले?
2 पुरुष आणि 6 स्त्रिया किती दिवस काम करतात? 5 दिवस. सांगा आता, 2 पुरुष 6 स्त्रिया, एक पुरुष एका दिवसात किती विटा फेकतो? 3 फेकतो. मग 2 पुरुष किती फेकत असतील एका दिवसात? 6, है ना? एका दिवसात किती? 6. पुढे 6 स्त्रिया, एक स्त्री एका दिवसात किती फेकते? 2. मग 6 स्त्रिया किती फेकतील? 12. म्हणजे एका दिवसात त्यांनी 18 विटा फेकल्या. असे किती दिवस फेकले हो त्यांनी? 5 दिवस फेकले. असे किती दिवस फेकले? 5 दिवस फेकले. आले? मग 5 दिवस फेकले तर बोला 18 एका दिवसात, असे 5 दिवस म्हणजे किती? 90 एवढ्या विटा फेकल्या. परंतु एकूण विटा किती ते तर काढा. एकूण विटा त्यांना काय म्हणले? 5 पुरुष एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. मग इथे लिहितो मी, एकूण काम, लक्षात राहू द्या, हे एकूण काम. 5 पुरुष किती दिवसात? 20 दिवसात. एक पुरुष एका दिवसात किती विटा? 3 विटा. असे 5 पुरुष एका दिवसात किती फेकतील? 15. आणि अशा दररोज 15 फेकू किती दिवसात? 20 दिवसात. म्हणजे एकूण काम आलंय तुमचं 5 गुणिले 3 गुणिले हे 20. म्हणजे उत्तर काय आलं? हे 300. 300 विटा होत्या, यांनी 5 दिवसामध्ये 90 फेकल्या. 300 मधून 90 गेल्या, उरल्या किती? 210 विटा. आता सांगा, 210 विटा कोणाकोणाला फेकायच्या? 5 दिवसानंतर. त्याच्यात किती स्त्रिया ॲड झाल्या? 3 स्त्रिया ॲड झाल्या. पहिल्या किती होत्या? 6. त्याच्यात परत 3 ॲड झाल्या, म्हणजे किती झाल्या? 9 स्त्रिया. किती झाल्या? 9 स्त्रिया. एक स्त्री एका दिवसात किती विटा फेकते? 2 विटा फेकते. मग 9 स्त्रिया किती फेकतील? 18. प्लस सोडून गेल्यात, आपण हे घेतलं, रॉंग घेतलं, सोडून गेल्यात. 6 होत्या, 6 मधल्या 3 सोडल्या. मग 6 मधल्या 3 सोडल्या तर उरल्या किती? 3च स्त्रिया. एक स्त्री एका दिवसात किती विटा फेकते? 2. मग उरल्या 3 स्त्रिया, तर त्या किती फेकतील एका दिवसात? 6. प्लस 210 विटा फेकायच्यात, आणि स्त्रिया एका दिवसात फेकतात 6. आता पुरुषाचं काढू. एक पुरुष त्याच्यामध्ये सामील झाला. पहिले पुरुष किती होते? 2 होते. त्याच्यात एक सामील झाला, म्हणजे पुरुष किती झाले? 3 झाले. एक पुरुष एका दिवसात किती विटा फेकतो? 3. तर असे 3 पुरुष एका दिवसात किती फेकतील? 9. किती फेकतील? 9. चला, मग उत्तर काय आलं? 210 भागिले 15. चला, 3 5 15, 3 7 21, म्हणजे वरी 70 आले. परत भाग द्या. 5 1 5, 5 1 5, 2 उरले, 5 21, म्हणजे याचा अर्थ 14 दिवस. हा बघा सर्वात अवघड प्रश्न होता, परंतु सर्वात सोप्या पद्धतीनं आपण त्याला सॉल्व्ह केलं. एकूण काम हे काढणं असते तुम्हाला, ठीक आहे. जेव्हा असं काही विचारतंय त्याच्यानंतर ही गोष्ट काढायची की बा कोण किती एका दिवसात कोण किती विटा फेकतो. त्याच्यावरनं काय काढा आपण की त्यांनी 5 दिवस कंटिन्यू काम केलंय. कोण? 2 पुरुष आणि 6 स्त्रियांनी, म्हणजे त्यांनी मिळून 90 विटा फेकल्या. 300 मधल्या 90 गेल्या, उरल्या 210. 210 विटा फेकायला आता 5 दिवसानंतर 3 स्त्रिया सोडून गेल्या. होत्या किती? 6. त्यातल्या 3 गेल्या, म्हणजे 3च स्त्रिया राहिल्या. मग एक स्त्री एका दिवसात 2 विटा, तर 3 स्त्रिया एका दिवसात 6 विटा फेकतील. आता पुरुष पहिले 2 होते, त्याच्यात एक सामील झाला, 3 पुरुष झाले. मग एक पुरुष एका दिवसात 3 विटा, तर 3 पुरुष एका दिवसात 9 विटा, म्हणजे टोटल किती फेकायलेत एका दिवसात? 15. 210 विटा फेकायचेत आणि एका दिवसात 15 फेकायलेत, तर त्यांना 14 दिवस लागतील. आलं? यस. चला बघा, हे तुम्ही अवघड म्हणताय. अवघड कशाचं आहे हो? सोपं आहे. फक्त हे आपण कधी इथून मागे बघितलेलेच नव्हते असे क्वेश्चन, म्हणून थोडंसं आपल्याला अवघड वाटतंय. या आता आता इथं बघा काय दिलेलं आहे हे, आणि अगोदरचा क्वेश्चन बघा तसाच आहे. त्यापैकी 6 व्यक्ती काम सोडून जातात वगैरे असंच आहे. काय करायचं सांगा आता, बोला कसं करायचं. त्यानं म्हणले 18 व्यक्ती एक काम 14 व्यक्ती एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. आता कसं करायचं हो? एकूण काम कसं काढायचं? बोला, एकूण काम कसं काढायचं? एकूण काम असं काढायचं, जर समजा तुम्हाला हे अशा पद्धतीचं दिलेलं असेल काय की 14 व्यक्ती एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, 5 दिवस एकत्र काम केल्यानंतर त्यापैकी 6 व्यक्ती काम सोडून जातात, तर एकूण काम तुम्ही डायरेक्ट काढू शकता. इथून बघा आता, एकूण काम तुम्हाला काही दिलंय का? असं काहीच दिलेलं नाही. मग तुम्ही डायरेक्ट असं म्हणणार 14 व्यक्ती आहेत. किती? 14 व्यक्ती. असं म्हणूत की एक व्यक्ती दररोजची एक वीट फेकते, तर 14 व्यक्तींनी असे किती दिवस विटा फेकल्या? 18 दिवस विटा फेकल्या. किती दिवस विटा फेकल्या? 18 दिवस विटा फेकल्या. मग किती विटा असतील बरं त्या? 18 4 72, हातचे आले 7, 18 1 18, 18 आणि 7 25, 252 विटा. ठीक आहे,
252 विटा. एक व्यक्ती एका दिवसात एक वीट फेकतो असं आपण याच्यात ग्राह्य धरायचं आणि ते एकूण काम काढायचं, कारण दिलेलं नाही आपल्याला काहीच तसं. पुढचं बघा आता, त्यापैकी 6 व्यक्ती केव्हा 5 दिवस एकत्र काम केलं आणि 5 दिवसानंतर 6 व्यक्ती सोडून जातात. मला सांगा, एका दिवसात एक व्यक्ती एक वीट फेकतो, तर असे 5 दिवस यांनी काम केले. मग सांगा बरं, 5 दिवसात त्यांनी किती विटा फेकून गेले असतील? 14 व्यक्ती येतात, त्यांनी कंटिन्यू 5 दिवस काम केले. मग एका दिवसात एक व्यक्ती एक वीट फेकतो, तर 14 व्यक्ती एका दिवसात 14 विटा फेकतील. तर 5 दिवसात किती फेकल्या? 70 विटा. किती फेकल्या? 70. होत्या किती? 252. बघा आता, उर्वरित काम. हां, आता तुमच्या 252 विटा होत्या. किती होत्या? 252. त्याच्यापैकी 70 फेकल्या. आता 252 मधून तुम्ही 70 वजा करा, है ना. पहिले काय करा, 250 मधून 70 वजा करा. नसेल तर बाजूला घ्या, म्हणजे इथं थोडंही जरी तुमचं चुकलं तर हे चाललं जाते बघा. हां, किती येईल? 2. इथं 15तून तुमचे किती गेले? आता 7 गेले, तर किती आले? 8. इकडं काय आलं? 182. काय आलं? 182. 182 मध्ये जर तुम्ही 70 मिळवले तर 152 होते. म्हणजे याचा अर्थ उरल्या किती? 182. आता काय म्हणले बघा, त्यापैकी किती व्यक्ती सोडून गेल्या? 6 व्यक्ती सोडून जातात आणि काम संपण्याच्या शेवटी पुन्हा वापस येतात. हे का होय? आता काय म्हणायचंय, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. 6 व्यक्ती सोडून जातात. रेषेवरती सांगू का? या आता बघा, हे कट करतो. हां, चला रेषेवरती बघा, म्हणजे सोपं जाईल समजायला. हां, आता 14 व्यक्ती कंटिन्यू 5 दिवस काम करतात. मग यांनी किती विटा फेकल्या? 14 5 किती फेकल्या? 70 विटा फेकल्या. आणि 6 व्यक्ती आता सोडून जातात, परंतु शेवटचा जो एक दिवस असतो, शेवटचा दिवस, त्या दिवशी पुन्हा त्या 14 व्यक्ती येतात. म्हणजे जे सोडून गेलेत ते 6 पण येतात आणि टोटल होतात तुमच्या 14. मग हे एका दिवसात एक वीट फेकतो एक व्यक्ती. 14 व्यक्ती किती फेकतील? 14 विटा. म्हणजे बघा, इथे तुमच्या 70 गेल्या, इथे तुमच्या 14 गेल्या. आता उरल्या किती विटा? तुम्हाला याच्यापेक्षा इकडं सोपं पडेल. हां, आता उरल्या किती बघा, 182 होत्या. 252 मधून 70 गेल्या, 182. 182 मधून सुद्धा आणखी 14 काढा. 182 मधून 10 गेले, 172. काय? 172. 172 मधून परत 4 काढा. किती येते? 168. म्हणजे याचा अर्थ 168 विटा इथं फेकणार. पण किती व्यक्ती फेकणार? 14 होत्या, 14 मधल्या 6 व्यक्ती गेल्या, म्हणजे ह्या किती व्यक्ती फेकणार? 8 व्यक्ती फेकणार. मग 8 व्यक्तीला 168 विटा फेकायला किती दिवस लागतील? 8 2 16 21. किती दिवस लागतील? 21. आपल्याला काय विचारले? एकूण. तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? मग बघा आता, एकूण दिवस तुम्हाला हे या पद्धतीनं फक्त काय कळालं? एकूण काम कसं काढलं ते कळालं. आणि एकूण कामामधल्या 70 विटा ह्यांनी 5 दिवसात फेकल्या. शेवटच्या एका दिवसात पुन्हा ते सोडून गेलेले वापस आले आणि त्यांनी 14 विटा फेकल्या. आता मधल्या ज्या 168 विटा येतात, इथं किती जण गेले? इथं 6 जण गेले. इथं काय झाले? 6 जण गेले. मग 14 मधले 6 गेल्यानं 8च उरले आणि वापस पुन्हा शेवटच्या दिवशी पुन्हा येऊन काम केले त्यांनी. म्हणजे किती? 14 जण झाले. मग 14 जणांनी 14 विटा फेकल्या. आता सांगा, 8 व्यक्ती आहेत, है ना. 8 व्यक्ती आहेत, त्यांना 168 विटा फेकायच्यात आणि 8 व्यक्ती किती फेकतात? दररोजच्या 8च. मग यांना किती लागतील? 21 दिवस. आता काय विचारले? एकूण दिवस. चला बोला, 14 जणांचे 5 दिवस, 14 जणांनी 5 दिवस काम केले ना. हां, या शेवटच्या दिवशी परत तुमचे 14 जण आलते, म्हणजे तो एक दिवस. आणि मधले किती दिवस हो? 21 दिवस. टोटल तुमचे 27 दिवस. बघा मित्रांनो, प्रश्न समजून घ्या काय म्हणाले त्यानं. हे जे वाक्य होतं शेवटचं, काय की काम संपण्याच्या शेवटच्या दिवशी पुन्हा येऊन काम करतात. म्हणजे मधात गेले आणि शेवटी एक दिवस पुन्हा येऊन काम केले. त्यांनी एका दिवसात 14 विटा फेकल्यात आणि इथं सुरुवातीला 70 विटा फेकल्यात. मग 14 आणि तुमच्या 70 84 विटा गेल्यात. 84 विटा गेल्यात 252 मधल्या. मग 168 उरल्यात. 8च व्यक्तींनी त्या 21 दिवसात फेकल्यात. टोटल किती दिवस लागले? 27 दिवस. प्रश्न व्हेरी IMP होता. फक्त हे समजणं गरजेचं होतं की नेमकं काय करायचंय.
आता तुम्हाला जर काही दिलेलं नसेल ना तर एक व्यक्ती एका दिवसात एक वीट फेकतो गृहीत धरणे, तर हे आपल्याला एकूण काम एवढं, बाकी ह्या गोष्टींची काही गरज नव्हती. हे तर आपण कसं दाखवलं, रेषेवरतीच दाखवलं. एकूण काम एवढं म्हणजे तुम्हाला इथून इथपर्यंत एवढ्या विटा फेकायच्यात, त्या कशा कशा फेकल्या आपण मांडल्या. आले? यस. चला या आता परत परत तुम्ही स्वतः सोडवा याला, तरच हे कन्सेप्ट क्लिअर होतात बघा. चला आता काय म्हणले बघा याच्यात. हां, आता आपल्याला काय दिले बरं याच्यात, 18 पुरुष एक काम 14 दिवसात पूर्ण करतात. आता हे मागच्या प्रश्नामध्ये असं होतं का की स्त्रिया, पुरुष, मुले नव्हते, व्यक्ती नाव होतं. काय होतं? व्यक्ती. परंतु इथं तसं घेता येईल का, 18 पुरुष एक काम 14 दिवसात पूर्ण करतात म्हणजे 18 गुणिले 14 करता येईल का? तसं नाही करता येणार. कसं काय? याच्यामध्ये स्त्रिया सुद्धा आहेत ना, मग त्याच्यामुळे नाही करता येणार. मग त्यानं काय दिलंय, जसं दिलंय तसं मांडूत. 18 पुरुष. व्यक्ती म्हणल्यानं तुम्हाला कन्फ्यूज होतं की बाबा बाई लिहू का बुवा लिहू, त्याच्यामुळं तिथं आपण काहीच लिहिलेलं नव्हतं. मग डायरेक्ट काय लिहिलं, 14 गुणिले 18. चला, 18 पुरुष एक काम किती दिवसात? 14 दिवसात पूर्ण करतात. आता पुढं काय दिलंय बघा, 3 स्त्रिया ह्या 2 पुरुषा एवढं काम करतात. किती स्त्रिया? 3 स्त्रिया 2 पुरुषा एवढं काम करतात. पुरुष म्हणलं की यम लिहायचं, मेल आणि सॉरी मेल म्हणतोय, मेन, वुमन. ठीक आहे असं. मग आता डब्ल्यू ला डब्ल्यू हे यम खाली घ्या. चला इकडे बोला, 2 भागिले काय 3. हे 3 काय केलं, भागाकारात 2 ला 2. याचा अर्थ काय, एक स्त्री एका दिवसात 2 विटा फेकते, एक पुरुष एका दिवसात 3 विटा फेकतो. चला एकूण काम सांगा. 18 पुरुष 14 दिवसात काम पूर्ण करतात. मग एक पुरुष एका दिवसात किती विटा फेकतो? 3 विटा फेकतो. मग 18 पुरुष गुणिले 3 करावं लागेल ना, कारण एक पुरुष एका दिवसात 3 विटा, 18 पुरुष किती फेकतील एवढे. असे किती दिवस फेकले? 14 दिवस फेकले. हे झालं तुमचं एकूण काम. आता पुढं काय म्हणलंय, एकूण काम. आता पुढं म्हणलंय आपल्याला की 5 पुरुष आणि 6 स्त्रिया कामाला सुरुवात करतात. आता हे एकूण तुमचं एवढं मोठं काम आहे. बरं, यांचा गुणाकार करून घेऊत आपण. 18 त्रिक 54 गुणिले 14. हां, 14 4 56. ह्याच्या आले काय 5. 14 पंचे 70, 70 आणि 5 75. हे झालं तुमचं एकूण काम, 756 विटा. आता काय म्हणलंय बघा, 5 पुरुष आणि 6 स्त्रिया हे 4 दिवस काम करतात आणि त्याच्यानंतर 3 पुरुष त्याच्यात सामील होतात. ते एकूण काम किती दिवसात पूर्ण होईल म्हणले. ठीक आहे. चला रेषेवरती सांगूत का, बघा रेषेवरती सांगूत किंवा असेच काढूत. बघा त्यानं काय म्हणलंय आता, किती 5 पुरुष. चला, एक पुरुष एका दिवसात किती विटा फेकतो? एक पुरुष एका दिवसात किती विटा फेकतो? 3. तर 5 पुरुष आहेत, एका दिवसात किती फेकतील? 15. स्त्रिया, एक स्त्री एका दिवसात 2 विटा फेकते. किती स्त्रिया आहेत? 6 स्त्रिया आहेत. एक स्त्री एका दिवसात 2 विटा, 6 स्त्रिया किती फेकतील? 12 फेकतील, है ना. मग हे 12. तर हे एका दिवसात 5 पुरुष आणि 6 स्त्रिया एवढ्या विटा फेकतात, 27. असे किती दिवस फेकले त्यांनी? 4 दिवस फेकले. गुणिले 4 करा. मग 27 गुणिले 4 केलं तर काय आलं? 108 आले. 108. आता 756 विटा होत्या, 756 विटा होत्या, त्याच्यापैकी 108 गेल्या. तर तुम्ही अशी वजाबाकी नका करू. 756 मधून 100 गेले, 656. 656 मधून 8 गेले, 648. मग आता हे यांनी फेकल्या तर उरल्या किती? 648. उर्वरित 648. आता 648 विटा फेकण्यासाठी काय झाले 4 दिवसानंतर? हे बघा, 756 मधल्या ह्यांनी 4 दिवस फेकल्या, किती? 108. उरल्या किती? 648. आता 648 फेकताना मात्र 3 पुरुष त्यामध्ये सामील झाले. पहिले किती होते? 5 पुरुष. आता किती झाले? 8 पुरुष. आणि स्त्रिया गेलं म्हणलं का? नाही, स्त्रिया पण आहेत. म्हणजे 8 पुरुष आणि तुमच्या 6 स्त्रिया आता एवढ्या विटा फेकतील. चला, 8 पुरुष, एक पुरुष एका दिवसात किती? 3 विटा. मग 8 पुरुष किती फेकतील? 24 प्लस 6 स्त्रिया आहेत. एका दिवसात एक स्त्री किती? 2. तर 6 स्त्रिया किती फेकतील? 12. म्हणजे हे 648 भागिले काय आलं हो? 36. 4 न भाग द्या. 4 9 36. इकडं भाग द्या. हां बोला किती? 4 1 4, 2 उरले, 4 सक 24. संपलं हे.
4 दोन्ही 8 असं आलंय. आता परत याला 9 भाग द्या बरं. 9 जर भाग दिला तर बघा 9 1 9 किती उरले, 16 मधून 9 गेले 7 उरले है ना, 72 झाले. 9 8 72 म्हणजे यांना किती लागले 18 दिवस. आता त्यानं काय विचारले आपल्याला, ते काम एकूण किती दिवसात पूर्ण झाले. यांनी किती दिवस काम केले, 4 दिवस काम केले है ना. त्यानं काय म्हणले 5 पुरुष 6 स्त्रिया यांनी 4 दिवस काम केलं, 108 विटा फेकल्या ते 4 दिवस, प्लस उरलेलं जे काम आहे ते 648 विटा ह्यांनी किती दिवसात फेकल्या 18 दिवसात. म्हणजे टोटल किती दिवस झाले 22 दिवस. हा सर्वात लेंदी प्रश्न होता. ठीक आहे. याला काय करायचं मित्रांनो, बाकीचे जे क्वेश्चन असतात तुमचे पेपरमधले GSचे म्हणा किंवा मॅथचे म्हणा, एकदम जे साधे साधे क्वेश्चन असतात ना त्यांना फास्टमध्ये सोडवणे, त्याचा टाईम ह्याला देणे. कारण एक 5 ते 10% असे क्वेश्चन असतात की जे तुमचा जास्त वेळ घेतात. हे जसे हे प्रश्न आहेत हे की जास्त वेळ घेणारे आहेत. ठीक आहे. तर या प्रश्नांना त्यांचा वेळ वाचवणे आणि ह्याला देणे, परंतु याला सोडून द्यायचं नाही. नाही 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 सोडून द्यायचं नाही, कारण सगळा कन्सेप्ट क्लिअर आहे. वेळ लागला तरी चालतोय, त्या बाकीच्यांचा वेळ घ्या, या प्रश्नाला द्या. ते जर समजा तुम्ही प्रत्येक प्रश्नाला समजा आपल्याला 40 सेकंद मिळत असतील तर आपण काय करणे, इकडच्याला 20 सेकंदात करणे, हे 20 सेकंद ह्या प्रश्नाला देणे, तरच हे असे प्रश्न सुटतात हे. ठीक आहे. चला, तर हे आता आपल्याला अशाच प्रश्नांचा भरपूर सराव करावा लागणार आहे. ठीक आहे. तर उद्याच्या लेक्चरला सुद्धा आपल्या आता असेच थोडेसे प्रश्न असतील आणि मिक्स असतील. आता मिक्स कसे असतील, आता पूर्ण चॅप्टर काय, पूर्ण चॅप्टरचे जसे पहिला टाईप होता, पहिल्या टाईपपासून या टाईपपर्यंत आपण मधात सगळ्या टाईपचे प्रश्न घेतलेत, ते सगळ्या टाईपचे आता मिक्स प्रश्न येतील. काय मिक्स प्रश्न म्हणजे पहिल्या टाईपचा जर प्रश्न आला असेल तर डायरेक्ट शेवटच्या टाईपचा दुसरा प्रश्न असेल. म्हणजे त्याच्यामुळे काय होतंय, आपला दिमाग टाईप वाईजमध्ये न येता आता मिक्स आले की कसं शेवटचा टाईप सॉल्व्ह केला होता, कसं त्याला सॉल्व्ह करायचं ते तुम्हाला प्रश्नाकडे बघलं कीच कळणार मिक्स प्रश्नांमध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो, हे जे क्वेश्चन आहेत हे आता आपण जर विचार केला तर हे ना आपल्या कुठल्या बुकमध्ये येतात ना कुठं आहेत आपल्या स्टेटच्या. त्याच्यामुळं ह्या प्रश्नांना तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. लिहून घेतल्यानंतर एक नोटबुक करा, नोटबुकमध्ये हे पूर्ण प्रश्न आलेले पाहिजेत आपल्याला. ठीक आहे. आणि त्याच्यासोबत आमचं जे आपले सोशल मीडिया सपोर्ट आहे याच्यामध्ये तुम्ही टेलिग्राम चॅनलला एकदा तुम्ही जॉईन व्हा. मग माझा विचार काय आहे की जे आपण आतापर्यंत PPTs म्हणजे जे आपण क्वेश्चन घेतले हे क्वेश्चन PPTच्या स्वरूपातल्या PDF बनवून तुम्हाला ह्या चॅनलवरती देतो. म्हणजे याचा अर्थ काय होईल, जे इथून मागे क्वेश्चन बघितले आपण, इथून मागे जे क्वेश्चन बघितले ना, जे सॉल्व्ह केलेत ते क्वेश्चन तुमच्याकडे असतील. ठीक आहे. म्हणजे त्याला तुम्ही प्रिंट काढून सराव करू शकता. त्यामुळं तुम्ही काय करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. लर्नर्स मावळे, हे मावळेची स्पेलिंग टाकताना MAA आहे. ठीक आहे. काय आहे MAA, LEARNERS पण आहे आणि इथं मात्र AA आहे. ओके. तर मित्रांनो, आपल्याला हे अशाच पद्धतीनं आपला येणारी जी तलाठी भरती आहे त्या तलाठी भरतीपर्यंत आपलं हे होईल तेवढे मॅक्झिमम कन्सेप्ट क्लिअर करत चालणे. ठीक आहे. आता एक थोडं लगेच आपण लाईव्ह पण लेक्चर घेण्याचा आता प्रयत्न करणार आहोत लवकरात लवकर, कारण लाईव्हमध्ये आपल्याला कमेंट्स येतात मुलांच्या आणि कळतंय की बा आपल्याला तिथं सॉल्व्ह करता आले की नाही. मग लाईव्हमध्ये मी तुम्हाला वेळ पण देणार, चला मित्रांनो सोडवून दाखवा म्हणणार, मग तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार तिथं. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही हे पूर्ण चॅप्टर, हे फक्त काळकाम झालं, गुणोत्तर प्रमाण, भागीदारी, नळटाकी, रेल्वे, सगळे प्रश्न हे तुमचे याच पॅटर्नचे असतील TCS IBPSचे. ओके. चला, तर मित्रांनो तुमच्या इतर मित्रांनाही तुम्ही हे शेअर करा आणि दुसरी गोष्ट तुम्ही कमेंट्स करत चला, तुम्ही लाईक शेअर करत चला, कारण तुमचं एक लाईक म्हणजे आमच्यासाठी खूप एनर्जी असते. कारण आम्हाला काय वाटतं की आम्ही जे काम करतोय ते विद्यार्थ्यांच्या हिताचं आहे, विद्यार्थ्यांचा फायदा होतोय म्हणून विद्यार्थी लाईक करतोय. मग आम्हाला त्याच्यामध्ये आणखी जोश येतो. मग आम्ही नवीन नवीन गोष्टी, जास्त वेळ देणे, नवीन नवीन गोष्टी आणणे असा आम्ही प्रयत्न करतो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपेक्षा आणखी बेटर करण्यासाठी उद्याला आपण परत भेटूया आपल्या चॅनलवरती लर्नर्स मावळे. ओके. धन्यवाद.